श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे। श्रावण महिना हा हिंदूंसाठी पवित्र महिना। या महिन्यात चहूकडे हिरव्यागार निसर्गाची उधळण असल्याने वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक असतं। या महिन्यात एका रंगाला विशेष मान असतो, तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा समृद्धीचा, प्रेमाचा आणि आनंदाचं प्रतीक आहे। त्यामुळेच श्रावणात महिला हिरवी साडी, हातावर मेहंदी, हिरव्या बांगड्या घालत आनंद व्यक्त करतात आणि निसर्गाचे आभार मानतात। या महिन्यात व्रतवैकल्यही केले जातात। विवाहित महिलांसाठी तर हा महिना खूप खास मानला जातो। या संपूर्ण महिन्यात विवाहित स्त्रिया हिरव्या बांगड्या आणि कपडे परिधान करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाची प्रार्थना करतात। हिरवा रंग विवाहित महिलांसाठी शुभेच्छा सुद्धा दर्शवतो। श्रावण हा हिरवाईचा महिना देखील मानला जातो, कारण या दिवसात संपूर्ण पृथ्वी हिरवीगार दिसू लागते, जणू पृथ्वी हिरव्या रंगाने सजलेलीच असते। भगवान शिवयोगी असल्याने त्याला निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईत बसून ध्यान करायला आवडतं। यामुळेच हिरवा रंग महादेवाला प्रसन्न करतो असं मानलं जातं। असं देखील मानलं जातं की या महिन्यात हिरवा रंग परिधान करून महादेवाची पूजा केल्याने कुटुंबाचं कल्याण होतं। यासोबतच या महिन्यात पूजा केल्याने भगवान शिव आणि विष्णूंचा आशीर्वादही प्राप्त होतो। श्रावणात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपायही केले जातात। या पवित्र महिन्यात हिरवे कपडे आणि हिरव्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते। काचेच्या बांगड्या घातल्याने तर त्यांच्यातून येणारा आवाजही आजूबाजूची नकारात्मकता दूर करतो आणि नवीन ऊर्जा निर्माण करतो। तुमच्यासाठी श्रावण महिन्याचं विशेष असं महत्त्व काय आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।